पोटाला थंडावा, मनाला तृप्ती आणि भरपूर ऊर्जा देणारा आषाढी एकादशीच्या उपवासाचा फराळ. अजिबात सोडा किंवा इनो न वापरता पांढरे शुभ्र जाळीदार कुरकुरीत डोसे आणि चटणी करणार आहोत. इतकं परफेक्ट प्रमाण आहे की डोसा 2 बोटांनी तोडला तरी सहज तुटतो. अजिबात चिवट वातड होत नाही. चला, हे उपवासाचे डोसे चिवट वातड होऊ नये म्हणून बॅटर इतकं छान जाळीदार आणि परफेक्ट असायला हवं. बॅटर कसं करायचं ते पाहूया. एखादी वाटी किंवा कप सेट करा. त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी म्हणजे 1 वाटी आणि अर्धी वाटी इतकी भगर घेतली. हिला वरई सुद्धा म्हणतात किंवा उपवासाचा तांदूळही म्हणतात. त्यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घालायचा. वरई आणि साबुदाणा स्वच्छ निवडून घेतलेला आहे. प्रमाण व्यवस्थित घ्यायचं म्हणजे डोसे परफेक्ट होतात. यामध्ये भरपूर पाणी घालायचं. हलक्या हाताने चोळून 1-2 वेळा आपल्याला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. हलक्या हाताने चोळायचं. हे पाणी फेकून अजून एका पाण्याने धुवून घेते. वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला. भरपूर पाणी घालायचं आणि 5 ते 6 तास झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. दुपारी भिजवलं होतं. संध्याकाळी वरई आणि साबुदाणा परफेक्ट भिजलेला आहे. बॅटर तयार करून घ्यायचंय. बॅटर करताना हे भिजवलेला वरई आणि साबुदाणा मिक्सर जारमध्ये काढायचा. शक्यतो त्यामध्ये पाणी जाऊ देऊ नका. हवं असलं तर चाळणीवर 5 मिनिटं निथळून मग वाटा. ज्या वाटीने साहित्य मोजलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे. दही घातलं की हे बॅटर छान फर्मेंट होतं. आता हे आपण छान नेहमीचं डोस्यांचं वाटतो तसंच वाटून घ्यायचं आहे. मला पाणी घालण्याची गरज वाटली नाही कारण साबुदाणा आणि वरईने छान पाणी शोषलेलं असतं. आपण दहीसुद्धा घालतो. गरज वाटली तर थोडंसं पाणी घाला पण खूप सैल करू नका. छान हे वाटून घेतलेलं आहे. पांढरं शुभ्र मस्त बॅटर झालंय. 5 मिनिटं फेटून घ्यायचं म्हणजे हलकं फुलकं होतं आणि फर्मेंट सुद्धा छान होतं. या स्टेजला जास्त सैल करू नका. फर्मेंट झाल्यानंतर हे बॅटर थोडंसं सैल होतं. व्यवस्थित फेटून घेतलं. झाकून रात्रभर फर्मेंट व्हायला बाजूला ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं बॅटर परफेक्ट जाळीदार असं फर्मेंट झालेलं आहे. चला दाखवते. तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी बॅटर करायला घ्या. रात्री मुरवायला ठेवा म्हणजे उपवासा दिवशी तुम्हाला छान डोसे करता येईल. बॅटर किती सुंदर हलकं जाळीदार झालेलं आहे. परफेक्ट फर्मेंट झालं आहे. जसं की मी सांगितलं होतं आंबल्यावर जरासं सैलसर होतं म्हणून आधीच जास्त सैल करू नका. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही उपवासाला जे मीठ खातात ते घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या. कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. पाणी वगैरे घालण्याची गरज नाही. जरा वेळ बाजूला ठेवू आणि आधी यासोबत खायची उपवासाची बटाट्याची भाजी करून घेऊया. पॅनमध्ये तूप किंवा शेंगदाणा तेल घाला. तेल छान गरम झाल्यानंतर इथे जिरे घालायचे. तुम्ही खात नसल्यास स्किप करा. जिरे छान फुलल्यानंतर आलं आणि मिरची मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे किंवा मिक्सरला भरड करून घ्या. हवं तर नुसती मिरची घालायची असेल तर नुसती मिरची घाला. आलं मिरची छान आपण तांबूस असं परतून घेणार आहोत. छान खमंग अशी फोडणी झाली. आता यामध्ये उकडून साल काढून फोडी करून घेतलेला बटाटा घालायचा आहे. छान या फोडी व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या. आता तुम्हाला ही भाजी अशी फोडींची नको असेल आणि मॅश केलेली हवी असेल तर उकडलेला बटाटा तुम्ही जाडसर मॅश करूनही यामध्ये घालू शकतात. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित एकजीव करायचं आणि मध्यम आचेवर 2-3 मिनिटे भाजी परतून घ्यायची. मस्त खमंग ही भाजी तयार होते. परतत असताना 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा. याने खूप सुंदर चव येते. तुम्हाला हवं तर खवलेलं ओलं नारळ सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात. 2 ते 3 मिनिटे परतलं की आपली उपवासाची चटपटीत आणि हलकी फुलकी भाजी अशी छान तयार झालेली आहे. बटाट्याची नको असेल तर अशीच तुम्ही रताळ्याची भाजीही करू शकतात. चला आता डोसे करून घेऊया. नेहमीचा नॉनस्टिकचा डोसा तवा गरम करायला ठेवला. बिडाचाही तवा घेतला तरीही चालेल. तवा छान गरम झाला. तेल किंवा तूप लावून टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्या. तवा गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडा आणि पुसून घ्या म्हणजे तवा छान सीझन होतो. टेम्परेचर मेंटेन होतं. तवा छान गरम असावा. गॅस मध्यम करा आणि डोस्याचं बॅटर घाला. तर मध्यभागी मी इथे 1.5 पळी बॅटर घालते. हलक्या हाताने एकाच दिशेने गोल फिरवत डोसा पसरवून घ्यायचा. अतिशय सुंदर जाळीदार हा डोसा तयार होतो. बॅटर इतकं सुंदर फर्मेंट झालेलं आहे. इतकं परफेक्ट प्रमाण आहे की पहिलाच डोसा खूप सुंदर निघतो. जाळी तुमच्या समोर आहे. रंग तुमच्या समोर आहे. पुढे मी तुम्हाला डोसासुद्धा दाखवते. आवडीनुसार डोसा ड्राय झाल्यानंतर तूप किंवा तेल लावा आणि छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. नेहमीचे डोसे जितके झटपट होतात हे सुद्धा तितकेच झटपट होतात. अजिबात खाल्ल्यानंतर वाटतच नाही की हा डाळ तांदळाचा नाहीये.
आणि बऱ्याच वेळेला काय होतं, आपण वरईचे डोसे वगैरे करायला घेतले ना, की ते वरतून चिरतात, वातड होतात. पण आपण इतकं छान प्रमाण घेऊन बॅटर केलंय, की आपले डोसे खूप सुंदर झाले. सुरेख असा रंग आलाय. एखाद्या जाळीवर काढून घ्यायचे. याच पद्धतीने मी सगळे हे डोसे तयार करून घेते. एकूण एक डोसा खूप परफेक्ट होतो. आवाज तुम्ही ऐका, जाळी तुमच्या समोर आहे, संपूर्ण रिझल्टच तुमच्या समोर आहे. सगळेच करून घेते. इतक्या प्रमाणात आपण केलेल्या बॅटरमध्ये एक 7 ते 8 डोसे छान तयार होतात. मग तुमच्या घरात किती जण आहेत त्यानुसार तुम्ही बॅटर करा. बॅटर करण्यासाठी आपण जी वाटी वापरली तुम्ही त्याऐवजी मोठं भांडं वापरा. सगळेच डोसे मी भरभर करून घेतले. फक्त दरवेळी प्रत्येक डोसा करताना मी तव्यावर ओला कापड फिरवत होते. तवा छान गरम करायचा, बॅटर पसरवताना गॅस मध्यम ठेवायचा आणि मोठ्या आचेवर डोसा भाजून घ्यायचा. आता असे काही उपवासाचे पदार्थ दाखवले की काही जणांच्या कमेंट येतात की असले पदार्थ खायचे तर उपवास कशाला करायचा. मुळात ही रेसिपी जे लोक उपवास करून छान उपवासाचे पदार्थ खातात त्यांच्यासाठी आहे. तुम्ही जर फक्त फलाहार करत असाल तर एकतर तुम्ही ही रेसिपी पाहून तुमचा वेळ वाया घालू नका आणि कमेंटही करू नका. जे खातात त्यांच्यासाठी ही छानशी रेसिपी आहे. तर मंडळी, इथे आपले जाळीदार कुरकुरीत पांढरे शुभ्र उपवासाचे डोसे, चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्ही उपवासाला काय खातात कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही या पद्धतीचे हे छान डोसे करतात का तेही सांगा. तुम्ही कधी ट्राय केले नसेल तर येत्या आषाढी एकादशीला तुम्ही जरूर ट्राय करा. नक्कीच तुम्हाला ॲसिडिटी वगैरे काहीच होणार नाही आणि सगळ्यांनाही खूप आवडेल. या आधीच्या रेसिपीमध्ये मी छान उपवासाचे कच्च्या केळीचे कबाब किंवा कटलेट दाखवले. त्यामध्ये आपण कोणतंही पीठ वगैरे वापरलेलं नाही. ते सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. त्यांचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.